धाराशिव जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. मात्र रात्री भूम तालुक्यात वादळी वारं झालं आणि यामध्ये एका शेतकऱ्याची द्राक्षाची बाग जी आहे ती पूर्ण भुईसपाट झाल्याची परिस्थिती आहे. मी आता भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे या ठिकाणी आहे. ढगे हे शेतकरी आहेत, त्यांची ही जी द्राक्षाची बाग आहे ती पूर्णपणे 2 एकर द्राक्षाची बाग जी आहे ती पूर्णपणे खाली कोसळलेली आहे. वादळी वारं इतक्या मोठ्या प्रमाणात होतं की अगदी काढणीला आलेले हे द्राक्ष आहेत. आपण जर पाहिलं तर हा माल जो आहे तो पूर्णपणे काढणीला आलेला माल होता. मात्र ही पूर्ण बाग जमीनदोस्त झालेली आहे. त्यामुळं लाखो रुपयाचं नुकसान या शेतकऱ्याचं या ठिकाणी झालेली परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं या जे शेतकरी कुटुंब आहे त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. खरं तर जीवापाड जपलेलं हे जी पीक होतं, ही जी बाग होती ती मातीमोल झाल्याची परिस्थिती पाहायला मिळते. लय नुकसान झालं. कधी पाऊस आलता का? वादळी वार कधी आलं? रात्री ती काय 11 वाजता रात्री वारा पाऊस संगच होता. मग ती काय तेवढ्या वाऱ्यातच लगेच सफाई झालं की लय नुकसान झालं. लय नुकसान झालं की आता काय करायचं. लय नुकसान झालं. 12 महिन्याचं कष्ट करायचं ना, आता एवढं असं नुकसान झाल्यावर हाय का शेतकऱ्याला रडाय जागा पुराणा की. हे डोळ्यातले अश्रू आहेत. अगदी चांगलं पीक आलेलं होतं. कुठला व्यापाऱ्याला दिलं काय? नव्हतं दिलं, द्यायचं होतं. आता ती काय आज तर माघारी गेली गाडी, आता कसं काढायचं म्हणून. आता हे सगळं खालीच पडलंय. कसं काढायचं आता? आता बघा कसं काढायचं. आता शेतकऱ्याला तेवढं काढल्याशिवाय हे केल्याशिवाय भाग आहे का आता? ही काय आहे ते कष्ट करायचं शेतकऱ्यालाच माहिती असतं. शासनाला तरी काय एवढं ही होणार आहे? शासनाला काय त्याचं वाटणार आहे? कष्ट करावं लागतं शेतकऱ्याला, त्यालाच अवघड वाटत असतं. काय मागणी असणार आहे सरकार? काय आता सरकाराकडून मागणी तर करायची. आता एवढं नुकसान इतकं झालंय. आता जवळजवळ 40 टनाचं नुकसान आहे. आता ही किती पैसे आले असते ह्याचे सगळे? आता त्याचं आता चालतंय की भाव 70 ना 80 नी भाव आहे ह्याचा. मग आता 40 टनाचं बघा आता किती पैसे झालं असतं त्याचं. त्या डोळ्यातले अश्रू सांगतात की अगदी वर्षानुवर्ष या शेतीमध्ये कष्ट करायचं, मात्र पूर्ण बाग जेव्हा भुईसपाट होते, अगदी काढणीला आलेलं पीक वाया जातं, त्यावेळेस शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू हे अशा पद्धतीने पाहायला मिळतात. भरपूर नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसानं झालेलं नुकसान असं आहे की आम्हाला कधी भरून न निघणारी हानी आमच्या कुटुंबाला पोचली. अक्षरशः वडिलांनी आणि माझ्या मोठ्या भावाने रक्ताचं पाणी करून सांभाळलेली द्राक्षाची बाग. किती खर्च केला? 1.5 एकरचा प्लॉट आहे आमचा. ही जवळपास 5 ते 6 लाख रुपये खर्च झाला याला. औषधं फवारली झालं खताचा. रात्रंदिवस जेवण करत नाही माझा मोठा भाऊ. एवढं कष्ट करतायचं. आता त्याला असं जर झालं तर काय करायचं आम्ही, तुम्ही सांगा. आणि नुसतं आता हे खरं पडलेलं हे वेगळंच आहे, पण उद्या पुढच्या वर्षी येणारा माल सुद्धा याला येणार नाही. ही पण आम्हाला लई मोठी हानी ना. त्याचे अँगल वाकलेत, त्याच्या तारा सगळे तुटलेत, वडे तुटून गेलेत. ते आता उभा कसं करायचं आम्ही, तुम्ही सांगा. तर येणारा ही जर आमची सगळी स्वप्नाची रांगोळी झाली असेल तर आम्ही भविष्यात उभं राहायचं कसं? किती उत्पन्न झालं असतं याचं? 30 ते 35 टन माल होता साहेब. जवळजवळ बघा 60-65 रुपये मार्केट चालू आहे सध्या. अंदाजे 25-30 लाख रुपयाचं नुकसान आमचं झालेलं आहे सगळं. कुणी आलं तर पंचनामे करायला? आलते मंडळ अधिकारी आलते आणि एक नायब तहसीलदार आले होते. सकाळी पंचनामा करून गेलेत त्यांनी. काय मागणी असणार आहे सरकार? सरकारनं एवढंच आहे की बाबा आम्हाला काय नाही काय मदत करावी आणि आम्हाला हे जे झालेलं आहे नुकसान ह्याचं सगळं म्हणजे अँगलसहित ह्याच्यासहित पंचनामा करावा. नुसतं द्राक्ष पडलेलं बघून बी त्यांनी सरसकटमध्ये धरू नये. झालेलं विळूचं नुकसान आहे, म्हणजे त्याला जे बांबू वापरतो आम्ही ते तारा तुटलेले आहेत, अँगल झाले वाकलेले आहेत. झाड भविष्यात आम्हाला 4-2 वर्ष जे फळ देणार होतं त्याचा सुद्धा विचार करावा की ह्यांना भविष्यात किती दिवसाचं नुकसान होणार, ते काय भरून निघणार नाही असं. आता सरसकट पंचनामा करून घेतला तर काय तर म्हणजे ही जास्त बेनिफिट मिळणार नाही आम्हाला. जे खर्च झाला आहे ते सुद्धा निघणार नाही. किमान शासनानं तरी आमच्याकडे पाठ फिरू नये. व्यापारी तर फिरवतेच. प्लॉट पडलेला बघून आज आलेले व्यापारी सगळे वापस गेले. तर आम्ही विनंती केली, आज सुट्टीचं कारण देतात, उद्या शनिवार रविवार मार्केट बंद आहे म्हणतात. अजून आज संध्याकाळी पाऊस येतो का राहतो ह्याची आम्हाला चिंता आहे. राहिलेला बी मला हाताला लागेल का नाही ह्याची गॅरंटी नाही. त्यामुळे शासनानं आम्हाला किमान शासनानं तरी आमच्या पाठीशी ठामपणे उभं राहून आम्हाला मदतीचा हात द्यावा. काय नाही की आपण जर पाहिलं तर अगदी या शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यात अगदी अश्रू आलेले आहेत. अगदी ही जी आता तोंडाशी आलेलं पीक होतं ते पूर्ण मातीमोल झालेली आहे. पूर्ण ही द्राक्षाची बाग जी आहे ती भुईसपाट झालेली आहे. लाखो रुपयाचं नुकसान आहे, भरून न निघणारं नुकसान आहे. त्यामुळं कुठंतरी मायबाप सरकारनं आम्हाला मदत करावी अशी मागणी जी आहे ती या ढगे कुटुंबियांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. बालाजी सुरवसे, साम TV, चिंचपूर ढगे, धाराशिव.